कालभैरव चषक 2025 दिवस दुसरा या स्पर्धेतील सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर आहे. अग्रिसेना बडवल आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भैरवनाथ वरई. दोनही टीमना एक एक सामना जिंकलाय. आता विजयाचं सातत्य एका टीमला पुढे न्यायचंय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय जय भैरवनाथ वरई संघाने स्वीकारलाय. अग्रिसेना बडवल टीमला सर्वप्रथम बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. कारण आजच्या दिवसामध्ये दोनही मॅचेसचा आपण विचार केला तर धावा चेस झाल्यात आणि त्याच अनुषंगाने आता धावा चेसिंगचा निर्णय जय भैरवनाथ वरई संघाने स्वीकारला या मॅच मध्ये. स्ट्राइक एंड वरती आपण पाहता लेफ्टी बॅट्समन स्वप्नील, नॉन स्ट्राइक एंड वरती कपिल झोमटे मागील मॅचचा हिरो, तर बॉलिंग ट्रॅक वरती संदेश मागील मॅचचा हिरो. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. दोनही संघ आता एकमेकाच्या विरोधात एक एक सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना एका टीमला जिंकायचा, इथून एका टीमचा प्रवास इथेच थांबेल. कोणत्या संघाचे कष्ट अपरंपार पद्धतीने पुढे जातील पाहूयात या मॅच मध्ये. पहिला बॉल संदेश बॉलिंग ट्रॅक वरती. संदेशचा लोवर फुलटॉस बॉल अप्रतिम कॅच पकडले, जालं विणलंय, अडकले जाल्यामध्ये फलंदाज स्वप्नील. पहिल्याच बॉल मध्ये डकआउटच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार होत असताना लागलाय पहिला धक्का. लोवर फुलटॉस बॉल होता, खऱ्या अर्थानं स्वप्नीलला हवा तिथे मारू शकला असता. गॅप जर मिळाली असते या बॉलला तर बॉल निश्चित बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी किमान पोहोचला असता. मध्ये सापडला फलंदाजाच्या समोर खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आणि इथून स्वप्नील मात्र बाद होत असताना. अविनाश आलाय नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. थोडं प्रमोशन मिळालं होतं स्वप्नीलला या मॅच मध्ये, परंतु त्यांना निराश केलं. पुन्हा फुलटॉस बॉल, यावेळी मिडॉनला बीट केलाय. बॉल लॉंग ऑन मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला दर्जेदार चौकार. फुलटॉस बॉल, पहिला बॉल देखील फुलटॉस होता, लाईन मध्ये मिस्टेक झाली होती संदेशची, आणि दुसऱ्या बॉल मध्ये देखील फुलटॉस. परंतु यावेळी अविनाशनं हा बॉल मिडॉनला क्लिअर केला, कारण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश लॉंग ऑन मध्ये होता आणि त्याचाच फायदा उचलत असताना हा चौकार मात्र प्रस्थापित केलाय अविनाशनं. धाब्याचा श्री गणेशा 4 धाबा आहेत 2 बॉल मध्ये. बॉल नंबर 3 ऑन साइडला, पुन्हा आसमानी टोला. अविनाशचा तडाखा, मनगटातील पॉवर जनरेट करणारा हा येतोय षटकार. धाव संख्या षटकारानं 10 अंकावरती रडार मध्ये होता बॉल. पुलचा फटका होता अविनाशचा, जबरदस्त लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल सीमापार षटकार. जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल मध्ये आता धावा आहेत 10. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केल्यानंतर असं वाटलं होतं की मागील मॅचचा हिरो संदेश या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करेल, परंतु 2 बॉल मध्ये अविनाशनं दाखवलाय की कधी हिरो तर कधी झिरो, हीच तर क्रिकेटची ओळख आहे. आणि पहिल्या प्रामुख्याच्या गोलंदाजाला टार्गेट करण्याचं काम या मॅच मध्ये अविनाश आणि अग्रिसेना बडवल टीमनं केलंय. संदेशचा बॉल यावेळी कट करायचा होता, अतिशय वेग होता या बॉल वरती, वेगानं बीट केलाय. या अगोदरचे बॉल थोडेसे स्लो गतीनं फेकले होते गोलंदाज संदेशनं, परंतु इथे हा बॉल निर्धाव येतोय पंच सांगत असताना. विचार विनिमय करतायत पंच. रिव्ह्यू, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये 12 प्रतिनिधी कृपया करून बघू नका, कारण यानंतर आपण आयोजकांना दोष देतो.
इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर हा बॉल होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत होता आणि इथे आपण पाहताय वाईट बॉल. धावसंख्या आहे ती 11. बॉल संपले 3. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मध्ये. कॅच ड्रॉप. अविनाश फार अटॅकिंग मूड मध्ये दिसतोय. रनआउटची संधी देखील होती. 2 संध्या खऱ्या अर्थाने इथे गमावल्यात या बॉल मध्ये. कॅच ड्रॉप त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील कपिल झोमटे सारखा मोठा फलंदाज बाद होऊ शकला असा व्यवस्थित गॅदर करू शकलेला नाहीयेत संदेश थ्रू. आणि त्याच पद्धतीनं इथे धावा मिळतात त्या बॉलवरती. 2 जीवनदान मिळाले दोनही फलंदाजांना या बॉलवरती. धाव संख्या 4. बॉल संपले 13 या अंकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे. प्रत्येक चूक तुमची फार महागात ठरणार या मॅच मध्ये. हा वेगवान बॉल. बऱ्याचशा कालावधीतून हा निर्धाव बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग. कमबॅक केलं या बॉलवरती. 5 बॉल मध्ये 13. संदेश चान्स तर क्रिएट केला होता परंतु गमावलाय लॉंग ऑन मध्ये. अविनाशला जीवनदान मिळालंय. फुलटॉस बॉल. P1चा षटक आहे. चुकी केली पुन्हा एकदा. 3रा फुलटॉस बॉल आणि इथे बॉल चालला अविनाशच्या बॅट मधून डीप मिड विकेट मध्ये. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 17 या धावसंख्येवर. 17 धावा. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकात धावा वसूल केल्यात पॉवर प्लेच्या मीटर म्हणेल. एक चांगली मजबूत सुरुवात केली अग्निसेना भडवल टीमने या मॅच मध्ये. यानंतरचा सामना आपण पाहता श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतरट. दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतरट. 2 बलाढ्य संघादरम्यान ही मॅच. यानंतरच्या मॅच नंतर आपण पाहू. 3रा सामना प्रथम सत्रातील इन ऍक्शन मध्ये येईल. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती क्षितिज बॉलिंग मार्क वरती. क्षितिजावरती उंच भरारी घ्यायची असेल तर या षटकामध्ये धावा आता वाचवावा लागतील क्षितिजला. नावाप्रमाणे खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात 17 धावा खर्च झाल्यानंतर या षटकामध्ये धावा वाचवण्यासाठी आता एक इकॉनॉमिकल स्पेल हवंय खऱ्या अर्थानं जय भैरवनाथ वरई संघाला मॅच मध्ये. पहिलाच बॉल. क्षितिजचा पहिलाच बॉल बॅटला ब्रश करतोय. बॉल पाठीमागे गलीमधून निघालाय. बॉल डीप थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल मागे अडवला जातोय शेवटच्या क्षणी. जबरदस्त फिल्डिंग. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याच पद्धतीनं धावा मिळतात त्या बॉलवरती. टोटल 2च्या मदतीनं 19. शेवटपर्यंत धावले क्षेत्ररक्षक. हार मानली नाही बॉल अडवण्यासाठी आणि तिथे बॉल अडवत असताना धावा मिळाल्या. 2-19 धावा आहे धावफलकावरती. क्षितिजचा फुलटॉस बॉल. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. धावतायत कपिल झोमटे या मॅच मध्ये. 21 बॉल संपले. 2 बॉल मध्ये 4 दुहेरी धावा खर्च केल्या दोनही बॉल मध्ये. लेफ्टी बॉलर. धीम्या गतीचा बॉल. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. फटका चांगला आहे. यावेळी अखेर बॉल ट्रॅव्हल होईल. डीप थर्ड मॅन मध्ये चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा कपिल झोमटेचा या मॅच मध्ये पहिला चौकार. हा 25 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात धावा 17. या 3 बॉल मध्ये धावा 8. फटका चांगला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिला. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईन पिक केली. कटचा फटका. वीरेंद्र सेहवाग यांना हा फटका सातत्याने आपण केलताना पाहिलंय. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. टीम अग्निसेना भडवल. स्लॉट मध्ये हवेमध्ये हा बॉल. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये जज करत असताना पकडले. एक सुरेख कॅच. अप्रतिम कॅच पकडत महत्वाचा फलंदाज कपिल झोमटे इथून मात्र होतोय बाद. लागलाय धक्का अग्निसेना भडवलला. बॅट्समन बॅक टू द डगआउट.
नेक्स्ट मॅच श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतरट दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण लगेच धाव संख्या अद्याप जाऊन पोहोचली ती 25 या अंकावरती नुकताच धक्का सोसावा लागला अग्रिसेना वडवळ टीमला कपिल झोमटेच्या स्वरूपामध्ये डगआउट मध्ये तो पोहोचलाय आता नवीन फलंदाज आलाय बबलू मैदानाच्या आत 2 बॉलचा अजूनही या षटकातील खेळ शिल्लक आहे मिडल ऑर्डरचे षटक पहिल्या षटकात 17 आल्यानंतर या षटकात चांगली कामगिरी करत असताना पुन्हा हवेमध्ये बॉल वन्स अगेन चान्स क्रिएट केलाय पकडले कॅच लगातारचे दुसरा झेल पकडत असताना संपलाय इथे बॅट्समन बबलूचा आल्या खेळ प्रशांत नवीन फलंदाज या षटकामध्ये आता धाबांचा ओघ होताना तो थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय खऱ्या अर्थानं जय भैरवनाथ वरई संघ आणि प्रामुख्यानं क्षितिज फार चांगली गोलंदाजी करतोय टप्प्याचा बॉल पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे स्वतः गोलंदाज निघालाय अप्रतिम कॅच पकडले अमाननीय झेल लगातारचा तिसरा धक्का विकेट हॅट्रिक संपादित करत असताना या मॅच मध्ये क्षितिजला आपण पाहताय जय भैरवनाथ वरई संघाकडून एक चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पहिले विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज ठरला क्षितिज आणि त्यामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 8 आणि विकेट मिळवले या षटकामध्ये टोटल 3 2 षटकांचा केली ते संपला धावफलकावरती धाबा आहेत त्या 25 पहिल्या षटकामध्ये 17च्या सरासरीनं सुरुवात केली दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 7 आणि आता त्याच मदतीनं 12.50च्या सरासरीनं धावसंख्या आहे 2 षटकांमध्ये 25 आता अंतिम एका षटकाचा खेळ बाकी या मॅच मध्ये स्लॉकचे षटक आठ धावा खर्च केला ओव्हर नंबर 2 मध्ये क्षितिजनं आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती रितेश अविनाश वरती आता जबाबदारी आहे 5 बॉल 16 या धावसंख्येवरती तो खेळतोय आता नुकतंच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये इथून जितके बॉल अविनाश केलेले ना तितके महत्त्वपूर्ण ठरतील अग्रिसेना वडवळ संघाच्या दृष्टिकोनातून रितेशचा बॉल पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल होता पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय समरीन डिलिव्हरी पहिला बॉल चांगला फेकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज रितेश आता अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे 25 धावा धावफलकावरती एक रायजिंग स्टार्ट करून दिला खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात अविनाशनं टोटल 6 बॉल 16 वरती तो खेळत होता निर्धाव चेंडू बॉल नंबर 2 लोअर फुलटॉस अभिनेचा फटका क्लिअर करेल का लॉंग ऑनला परंतु एफर्ट चांगले आहेत परंतु स्वतः खेळाडू वृत्ती दाखवत असताना वेल धावा मिळत आहेत 6 धावफलकावरती चांगली खेळाडू वृत्ती कॅच पकडली परंतु शरीराचा भाग कदाचित पायाचा भाग सीमा लगत पडला आणि तिथेच 6 धावा आपण पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच तर चांगला पकडला होता प्रयत्न चांगले होते परंतु स्वतःला सावरता आलं नाही क्षेत्ररक्षकाला धावसंख्या आहे ती 31 अंकावर खोलात टाकला बॉल वेगवान अविनाशला स्ट्राईक हवी अविनाश खऱ्या अर्थानं आपली विकेट सॅक्रिफाइस करू शकत नाही नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला इथून मात्र व्हावं लागेल बाद डॉट बॉल विकेट कीपर कडे बॉल गेल्यानंतर डेट कॅप्टन स्वप्नील लोभी श्री सिद्धिविनायक बीड संघाचे कर्णधार बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता फटका व्यवस्थित बॅट वरती नाहीये डीप मिड विकेट मध्ये रन मिळतात त्या बॉल वरती 2 स्ट्राईक हवी अविनाशला इथून धाबा ऍड होत आहे 2 धावसंख्या जाऊन पोहोचते या 2च्या मदतीनं
33 या धावसंख्येवरती. चला बीड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपण अंतट संघाचा कर्णधार मनोज या आपण. स्लॉट मध्ये बॉल आहे, अभिनाथचा फटका दर्जेदार. टायमिंग पाहावं लागेल, क्षेत्ररक्षक जज करतायत. टायमिंग कमी पडलाय खऱ्या अर्थानं आणि इथे मात्र फलंदाज अविनाश होतोय बाद. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावा धावफलकावरती. भावेश नवीन फलंदाज. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक असताना मागील 2 षटकांमध्ये धावा वाचवल्यात खऱ्या अर्थानं टीम जय भैरवनाथ वरई संघानं. तेहतीस या धावसंख्येवरती 5 स्क्रीनवरती आपण पाहताय. आगरी सेना भडवल संघ टॉस जिंकून जय भैरवनाथ वरई संघानं फिल्डिंग स्वीकारली या मॅच मध्ये. पहिलं षटक संदेशचं थोडंसं महागडं ठरलं, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅक करून दिला खऱ्या अर्थानं क्षितिजनं आणि रितेशनं ते मोमेंटम थोडं कॅरी ऑन केलं या मॅच मध्ये. त्यानं खर्च केल्यात 5 बॉल मध्ये 1 गडी त्यानं बाद केलाय. नुकतंच आक्रमक मूड मध्ये असणारा अविनाशला आता अंतिम 1 बॉल भावेशला खेळायचा आहे. किती धावा सेट केल्या जातील अंतिम 17 मध्ये. शेवटचा बॉल या सत्रातील. फुल टॉस बॉल, लाईन मध्ये मिस्टेक. क्षेत्ररक्षक जज करतायत. अप्रतिम कॅच पकडले. आणखी एक फलंदाज बाद. 33 वरती थांबवले अंतिम क्षणी 3 षटकांमध्ये. आता येणारे 18 बॉल 34 धावा करायच्या आहेत. जय भैरवनाथ वरई संघाला अंतिम मॅच मध्ये दाखल होण्यासाठी आजच्या दिवसातील करायच्या 34 तर आगरी सेना भडवलला वाचवायच्या 34. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये.
टार्गेट सेट केलंय अग्निसेना वडवळ टीमनं. संदेश मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये आता त्याच इनिंगला खऱ्या अर्थानं आठवावं लागेल. केटीसी लाईव्ह इव्हेंट द्वारे जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचे थोडेसे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. नेटवर्क इश्यू असल्या कारणामुळे मध्ये मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्याबद्दल आम्ही आपलं दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा जोडले जात आहेत केटीसी लाईव्ह इव्हेंट .in माध्यमातून जे प्रेक्षक, त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच पाहताय जय भैरवनाथ वरई त्यांच्या अगेन्स्ट अग्निसेना वडवळ. हेमंतचा पहिलाच बॉल संदेशसाठी फटका चांगला आहे. फिल्डिंग एफर्ट देखील चांगल्या पद्धतीनं स्वतःला झोकवलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळतात त्या बॉलवरती. चांगलं बॅकअप फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये देखील फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये स्वतःला समर्पित केलं आहे क्षेत्ररक्षकानं. फार चांगली फिल्डिंग. धावा मिळत आहेत 2 धाबेचा श्री गणेशा. एक रायजिंग स्टार्ट मिळाला होता अग्निसेना वडवळ टीमला 17 या धावसंख्येनं. संदेश आता कशा रीतीने केले इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अगोदर हाताचा स्पर्श झाला स्टंप वरती. हेमंत यांचा डॉट बॉल येतो हे महत्वपूर्ण आहे, कारण 34 वाचवत असताना जितके तुम्ही डॉट बॉल फेकाल ना प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तितके तुम्हाला ते फार महत्वपूर्ण ठरतील. 2 बॉलमध्ये धावसंख्या 2. संदेश वरती या मॅचचं खरं भवितव्य. मागील मॅचचा हिरो. फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केला. क्लासिकल फटका आहे, संदेशची ओळख आहे. आणि इथे बॉल बघता बघता अंतिम क्षणी अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगल्या रीतीने साथ देते गोलंदाजाची, आणि एखाद्या गोलंदाजाला हेच हवंय. इथे देखील किमान 2 धावा वाचवल्या या क्षेत्ररक्षकानं. धावा मिळत आहेत त्या 2-4 धावा आहे धावफलकावरती. बॉल संपले 3. 34 वाचवायच्या जरूर, परंतु त्यामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट 100% योगदान ज्यावेळी देईल ना त्यावेळी गोलंदाज देखील तितक्याच जोशानं गोलंदाजी करेल. 3 बॉल 4. पुन्हा एकदा फटका आघात केलाय. आणखीन एकदा चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. रन मिळते या बॉलवरती. साथी स्कोरर सांगत असताना ती 1-1च्या मदतीने धावसंख्या आहे ती 5 या धावसंख्येवरती. बॉल संपले 4. धामोते आणि त्यांच्या समूहामध्ये आशाने दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. धामोते त्यांच्या अगेन्स्ट आशाने या आपण कृपया करून आयोजकांशी संपर्क साधा. हेमंतचा बॉल रडार मध्ये फटका अप्रतिम निघालाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहनचा हा रोमहर्षक चौकार. स्लॉट मध्ये हा बॉल होता. ऍक्शन रिप्ले हेमंत खालेकर यांचा बॉल स्लॉट मध्ये कलाईनं वलवला. बॉल खऱ्या अर्थानं ऑन साइडला मिड विकेट मध्ये एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत असताना चौकार. धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती. जगात भारी 19 फेब्रुवारी शिवरायांचा जन्मोत्सव 16 उद्या मोठ्या जल्लोषानं आपण साजरा करूयात शंका नाही. इथे मिस फिल्डिंग. मिड ऑनला बीट केलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत मिळतायत त्या बॉलवरती. टोटल 2. पंचांचा निर्णय. ओव्हर नंबर 1 कम्प्लिटेड आफ्टर 1 ओव्हर. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या धावफलकावरती टोटल 13 या अंकावरती. 11 धावा धावफलकावरती. माफ करा. एका षटकामध्ये धावा आहेत त्या 11. 34 टार्गेट. आता 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12. हे षटक या मॅच फार महत्वाचं षटक आहे, कारण मागील मॅच मध्ये देखील अविनाशनं फार चांगलं षटक हाताळलं होतं आणि आता त्याच्यावरतीच विश्वास ठेवलाय, कारण 12 बॉल मध्ये 23 वाचवायच्या आहेत. आणि त्या वाचवत असताना या षटकामध्ये जितक्या तुम्ही कमी धावा द्याल ना तितक्या महत्वपूर्ण अंतिम षटकामध्ये वाचवण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. 12 बॉल 23चं इक्वेशन आपण पाहताय.
अविनाश वरती या मॅचचं भवितव्य आहे, कारण या षटकामध्ये तुम्ही जितक्या धावा वाचवाल ना तितक्या तुम्हाला फार उपयुक्त ठरणार आहेत. परंतु संदेश जबरदस्त फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये, त्याच्या विरोधात त्याची विकेट या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. 12 बॉल 23 अजूनही करायच्यात. अविनाशचा पहिलाच बॉल फटका सबसेल फसलाय. हेमंत यांचे प्रयत्न स्वतःला थांबवलं, शेवटच्या क्षणी एक टप्पा घेत नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत धावा मिळतायत 2. समीकरणामध्ये बदल, जशा जशा समीकरणाच्या आसपास तुम्ही जाल ना तसं समीकरणामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळेल. आता 11 बॉल 21 धाव संख्येची गरज आहे. 11 बॉल 21 इक्वेशन सोपंही नाहीये, इक्वेशन थोडं जडही नाहीये, अगदी लगभगचं इक्वेशन. आणि आता पाहत असताना जो संघ शेवटपर्यंत आता लढेल ना तो या मॅच मध्ये जिंकेल, कारण इक्वेशन त्या पद्धतीचं आहे. महत्वाची बाब, संदेश 5 बॉल 7 या धावसंख्येवरती पूर्णपणे सेट आहे. तर रोहनने देखील 2 बॉल मध्ये 6 धावा जमवल्यात, म्हणजे तो देखील पूर्णपणे सेट आहे. आता इथून फलंदाजांकडे मॅचचं भवितव्य जरूर आहे, परंतु गोलंदाजी मार्कवरती एखादा ब्रेक थ्रू हवा आहे, तो अग्रिसेना भडवळ टीमला जय भैरवनाथ दैफली वरई संघाच्या अगेन्स्ट. फार चांगली बॅटिंग राहिली अद्याप तरी या 2 खेळाडूंची, परंतु शेवटपर्यंत निरंतर सातत्य ठेवावं लागतं. स्लॉट मध्ये बॉल, हेलिकॉप्टर लुक दिला बॉलला, अक्षरशः खणून काढला बॉल वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक बॉल फेकतोय, चांगला थ्रो, रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त एक, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धाव संख्या आहे ती 14. 34चं टार्गेट 20 अजूनही करायचं तिथून. महत्वपूर्ण मॅच आहे. दहा बॉल शिल्लक आहे, तिथून 20 ची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये दुहेरी धाव संख्या अपेक्षित आहे या मॅच मध्ये. रोहन 2 बॉल मध्ये 6 अंकावरती तो खेळतोय. अविनाशचा बॉल लोवर फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित कव्हर मध्ये. रन पुनश्च 1. एकेरीनं प्राधान्य जास्त देत असताना धाव फलकाला धावसंख्या 1 पुढे जाते, धावसंख्या 15 या अंकावरती. 19 आहेत, बॉल शिल्लक आहेत 9. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका हवा आहे अंतिम षटकामध्ये समीकरण सोपं करण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या जय भैरवनाथ वरई संघाला या मॅच मध्ये. 9-19चं इक्वेशन. अविनाश निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल, हात खुले केलेत, तलवारी सारखा प्रहार केलाय. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब लॉंगेस्ट षटकार. बॅट्समन संदेशची ओळख आहे, मागील मॅचचा हिरोनं दाखवलं बॅटचा दम. अकुट टप्प्याचा बॉल होता, बाहेर निघत होता बॉल आणि त्यावरती मोठा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय ऑफ ब्रेक स्टाईलनं लेफ्टी बॅट्समनला नॅचरल स्विंगनं खऱ्या अर्थानं थोडं चकित करायचं होतं अविनाशला. बाहेर निघणारा बॉल, परंतु त्याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. मोठा फटका होता, मोठा षटकार होता संदेशच्या बॅटमधून. टर्निंग पॉइंट वरती आला षटकार ऐन मोक्याच्या बेली. जिथे आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची अशा परिस्थितीमध्ये हा मोठा फटका आलाय बॅट्समन संदेशच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, त्याच कॉन्फिडन्सनं, त्याच जोमानं, त्याच जोशानं या बॉलवरती त्यानं आपले इरादे स्पष्ट केलेत. जबरदस्त फटका होता, तलवारी सारखा वार खऱ्या अर्थानं केला या बॉलवरती. शिवरायांच्या तलवारी सारखा चमचमीत वार, जबरदस्त बॅटिंग. 8 बॉल 13 हा वेगवान बॉल आहे अविनाशचा. पेचचा जास्त वापर केला, खांद्याचा वापर केला, ऑफस्टिकची लाईन खऱ्या अर्थानं उत्तर नव्हतं. आशाभूत नजरेनं पाहत राहावं लागलं संदेशा बॅटरला. रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल साठी इट्स ओके. रिव्ह्यू घेण्यात आलाय ऑफिशियलच्या माध्यमातून. एक एक धाव आणि ज्या क्षणाला सामना आलाय ना तिथे एक एक धाव, एक एक बॉलला फार महत्व आहे. इट्स अ डॉट बॉल. थर्ड अंपायर डिसिजन, टेक्निकल रूम मधून डिसिजन येतोय. ऑपरेट करत असताना स्वतः सर्व अजिंक्य पवार फार चांगलं त्यांनी अँगलनं दाखवलं आणि थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून डिसिजन.
7-13चं इक्वेशन. काय फटका खेचलाय, जबरदस्त फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. क्लासिक दाखवत असताना क्लासिकल दर्जेदार चौकार. आता अंतिम 6 बॉल, 9 धावसंख्येची गरज आहे ती जय भैरवनाथ वरई संघाला सामना जिंकण्यासाठी. आता विचार करण्यास भाग पडला. आता इथून एखाद्या गोलंदाजावरती आता विश्वास ठेवून चांगले गोलंदाजी साकारावे लागेल. 6 बॉल 9 इक्वेशन भरपूर ठिकाणी आपण वाचताना पाहिलं क्रिकेटच्या पटलावरती. जवळजवळ 70 ते 80% 6 बॉल 9चं इक्वेशन असताना गोलंदाजी टीमनं हा सामना जिंकलाय आणि फार बहुतांश कमी वेळा 6 बॉल 9 या धावा झाल्यात. आता पाहूयात इक्वेशन कोणाला महागात ठरेल हा येणारा काल निश्चित सांगेल. 6 बॉल 9 करायच्या. सोडला का दुसरं चालू केलं ना तुमच्या माणसांच्या बरोबर. हां काय मला माहिती. स्टार टेनिस वर्ल्ड तुमच्याबरोबर जातो ऑपरेटिंग. जाऊ दे खूप मोठा हो. अंतिम 6 बॉल रोमहर्षक लढत. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण पाहताय. दोनही संघ हार मानण्यासाठी तयारच नाहीयेत. आता कपिल जोमटेवरती विश्वास. 6 बॉल 9 पुढ्यात टाकलेला बॉल लॉंग ऑन मध्ये मिस्टेक केली आहे अविनाशनं. ऐन मोक्याच्या वेळी ही केलेली चुकी महागात पडेल का अग्रिसेना भडवळ टीमला. महत्वाच्या खेळाडूकडून महत्वाच्या चुका या होत असताना पाहताय. आता संदेश ऑन स्ट्राईक. 5 बॉल आता 8ची गरज आहे. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच होती का मॅच येणारे 5 बॉल निश्चित सांगतील. कदाचित कॅच पकडली असती तर समीकरण तुम्हाला वेगळंच पाहायला मिळालं असतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होऊ शकला असता. परंतु जर तरच हे समीकरण चुकीला माफी नाहीये. 1 धाव इथे मिळते. आता 5 बॉल 8. ऑन स्ट्राईक बॅट्समन संदेश. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळते संदेशची या मॅच मध्ये. इथे देखील व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत. रनआउटची दाट शक्यता आहे. कपिल जोमटे यांचं कलेक्शन चांगलं होतं परंतु थोडं उशिरानं यष्ट्यांवरती बॉल लावला. तोपर्यंत पोहोचलाय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आता 6 करायच्यात. फार तुल्यबल्य लढत मैदानाच्या आतमध्ये. एकाच कॅलिबरचे 2 संघ एकमेकाच्या विरोधात जेव्हा येतात ना त्यावेळी बिग बॅटल मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मोठे फटके येत आहेत. धावलेत सुद्धा देखील 2 फलंदाज. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग राहिली ती रोहन आणि संदेशची. या मॅच मध्ये देखील कॅरी ऑन करत असताना फॉर्म. 4 बॉल 6 34चं लक्ष होतं. अग्रिसेना भडवल संघ जोमानं उतरला होता फिल्डिंग करण्यासाठी परंतु पहिल्या षटकात आलेल्या धावा तिथून मागे बोलून पाहिलंच नाहीये जय भैरवनाथ वरई संघानं. 4 बॉल 6. एखादा मोठा फटकाचा प्रयत्न करेल संदेश. स्लॉट मध्ये काय फटका ऑन द राईज केलाय. लॉंग ऑन मध्ये चुकीला परिवर्तित करत असताना अप्रतिम झेल पकडलाय अविनाशनं. या मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करून दिलाय अग्रिसेना भडवल टीमला. कुठेही जाऊ नका. आता इक्वेशन फार कठीण आहे. 3 बॉल 6ची गरज आहे. महत्वपूर्ण धक्का. बबलू नाही जबरदस्त कॅच पकडले. असं वाटलं की अविनाश यांनी कॅच पकडले परंतु जबरदस्त कॅच. खूप चांगला फटका होता परंतु तिथे संदेश बाद झाल्यानंतर आता या मॅच मध्ये मजा निर्माण झाली. 3 बॉल 6. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला होता परंतु गॅप सिलेक्शन शोधू शकलेला नाहीये संदेश. निराश होऊन मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये तो पोहोचतोय. इथे थोडी जरी गॅप मिळाली असती ना तर हा बॉल सीमा पार 4 किंवा 6 साठी पोहोचला असता. सामना खुला झाला असता. हाच तर प्रयत्न होता संदेशचा. सिंगल डबलना क्रिकेट चालू शकतो हे देखील तुम्ही विसरून जाऊ नका. हीच तर क्रिकेटची ओळख आहे. चुकांमधून तुम्हाला काहीतरी शिकायचं असं. हेच तर खरं क्रिकेट असं. आज हराल म्हणून उद्या जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. आज जिंकलात म्हणून उद्या हरणार नाही असं सुद्धा नाही. कारण इथे परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि कठीण परिस्थिती स्वतःला सांगावं लागतं की शर्यत अजून संपलेली नाहीये.
कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 3 बॉल 6 करायच्यात. एकीकडे वाचवण्यासाठी संघर्ष, एकीकडे करण्यासाठी संघर्ष. धावांसाठी चालले 2 गावांमध्ये लढाई. 3 बॉलचा बॅटला ब्रश केलाय बॉल. यष्टीरक्षकाचे प्रयत्न सफल. लॉंग स्टॉपला निघून गेलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. अप्रतिम, हा अप्रतिम चौकार. खुला झालाय सामना, खुला झालाय. 2 बॉल 2. काय सामना पाहताय. आखरी सेना भडवल एकीकडे बाजी मारतोय तर एकीकडे मारतोय बाजी जय भैरवनाथ वरई संघ. आता बॉल शिल्लक आहेत 2. करायच्या 2 अटॅकिंग फिल्डिंग कडे गेलाय खऱ्या अर्थानं गोलंदाज कपिल सोमटेनं. मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु ते तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. क्रिकेटमध्ये सातत्य ही अशी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. कारण दगडाचा पाण्याचा एक थेंब दगडावरती सातत्यानं एकाच दिशेनं पडत राहतो आणि कालांतराने तो दगड फुटतो. तो दगड पाण्याच्या थेंबामुळे कधीच फुटत नाही, तर तो पाण्याच्या सातत्यानं एकाच दिशेनं पडत असताना सातत्यानं तो दगड फुटतो. आणि तो सातत्य आता दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कष्टासाठी आता परिश्रम भेदक पद्धतीने घ्यावे लागतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. 2 बॉल 2. कपिल वरती विश्वास आहे आगरी सेना भडवल संघाचा, परंतु नुकताच दाखल झालाय क्षितिज. त्यानं जबरदस्त गोलंदाजी करून सामना मध्ये कलाटणी निर्माण केली आणि बॅटनं देखील 4 धावा मिळाल्या आहेत. आता 2 आणि 2 असं समीकरण. एका दुहेरीला किती प्राधान्य द्यावं लागतं क्रिकेटमध्ये या बॉल वरती समजेल. 2 बॉल 2. एका धाब्याला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. 2 बॉल मध्ये वाचवायच्या 2. हा बॉल पाहावं लागेल. लाईन चांगली आहे. आता मजा येईल मॅच मध्ये. निर्धाव चेंडू, प्रेशर आणि प्रेशर. स्वतःवरती विश्वास. अरे विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, असली कोणती भिंत नाही. 1 बॉल 2. एकीकडे आता एका बॉल मध्ये 2 वाचवायच्यात, तर एका बॉल मध्ये 2 एकीकडे करायच्यात. काय होईल या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. या पाहूयात या मॅच मध्ये. कपिल सोमटे वेल घेतोय या मॅच मध्ये. वेल घ्यावाच लागेल. एका बॉल मध्ये 2 वाचवत असताना 2 धाब्यांची किंमत किती आहे हे या बॉल वरती तुम्हाला समजतंय. 1 बॉल 2. काय मॅच आपण पाहतोय. स्वतःवरती विश्वास. अनेक अडथळे येत राहतील, तू पुढे चालत राहा. येथील बरेचसे संकटे, त्यांना तू निर्विघ्नपणे सामोरे जात राहा. आता सामोरं जावं लागेल एका खेळाडूला 2 करत असताना, तर एका गोलंदाजाला 2 वाचवत असताना. इथे लढाई आहे खऱ्या अर्थानं बॅट आणि बॉलची. सर्वच खेळाडू इंटरेस्टेड या बॉल मध्ये. या स्पर्धेतील रोमांचक लढत. 1 बॉल 2. डान्सिंग डाऊन द विकेट. दांडी गुल केले. सामना जिंकला आगरी सेना भडवल टीमनं. कपिल झोमटे ठरलाय खऱ्या अर्थानं इथे विजयाचा खरा शिल्पकार. 2 धावा वाचवल्यात एका बॉल मध्ये. विश यू हार्ड लक टीम जय भैरवनाथ वरई संघ. आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन आगरी सेना भडवल, आपल्या संघर्षाला सलाम. चला नेक्स्ट मॅच. आशाने आणि धामोते दोन टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर. श्री सिद्धिविनायक बीड संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात अंतरट संघाचा कर्णधार, या दोन्ही टीमचे कॅप्टन. काय मॅच आपण पाहिली आहे. जबरदस्त मॅच. एका बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 2 हव्या होत्या. ज्यावेळी